ऐक वीणा, वीणा, काय काय हा? काय शिकवलंस त्याला माझ्याविषयी? हा, असा का वागतोय तू? मी कशाला काही बोलू त्याच्याशी? आणि कोणाशी कसं वागावं हे कळण्या इतपत मोठा आहे तो आता. वीणा, माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध भडकवतेस आणि आता मला हे ऐकवतेस. तुझं काही काय बोलताय? असा का वागतोय मग तो माझी? मला काय माहिती कसा वागतोय ते? जरा थांबाल तुम्ही दोघं आता? बरं, तू आज शाळेतून असं भर दुपारी कोणालाही न सांगता एकटा इथे निघून आलास, हे योग्य केलंस का तू? नाही ना? हे बघ बाळा, असं एकट्याने यायचं नसतं. तुझ्याकडे आजोबांचा नंबर आहे, माझा नंबर आहे ना? आम्हाला फोन करायचा, आमच्यापैकी कोणतरी येणार तुला न्यायला. मी खूप वेळ वाट बघितली पण कोणीच आलं नाही मला घ्यायला. ना आई ना बाबा. मग मी इथे आलो. आता यात माझं काय चुकलं? मी इथे यायचं नाही का? अरे बाळा, असं नाही, असं कुठे म्हटलं मी. तू इथे आलास तर आम्हाला आवडणारच आहे, आम्हाला तुझे लाड करायला आवडतातच. पण आई बाबांना न सांगता त्यांच्या माहितीशिवाय इथे आलेलं मला चालणार नाही. कळतंय तुला मी काय म्हणते? आता बराच वेळ झाला, चला आई बाबांबरोबर घरी जायचं. मी पण थांबलो होतो त्यांच्यासाठी आणि आता माझ्यावरती चिडचिड करतायत. कोणी चिडचिड केली तुझ्यावर? बाबा तर आता म्हणत होते तुझ्या बरोबर आपण एकटे काहीतरी मज्जा करूया, खाऊ खाऊया. आई पण तुझ्या मागे दुधाचा ग्लास घेऊन फिरते की नाही? मग कोणी चिडलं का तुझ्यावर? कोणी चिडलं नाहीये. आता आजी आजोबांचं ऐकायचं. हे बघ, तुझा बाबा आहे ना, तो लहान असताना असाच एकदा तुझ्यासारखा वागला होता. आम्हाला न सांगता गायब झाला. कुठे गेला होता माहितीये? कुल्फी खायला गेला होता. मी आणि तुझे आजोबा सगळीकडे त्याला शोधत होतो, पण हा काही सापडेच ना. मग काय, समोरून पाहिलं आम्ही त्याला येताना, ती कुल्फी खात खात. मी आणि तुझे आजोबा इतके चिडलो ना, खूप बोललो त्याला, शिक्षा पण केली. तुझे आजोबा तर पुढला 1 आठवडा त्याच्याशी बोलत नव्हते. आता तू सुद्धा न सांगता इथे आलास, पण तुझे आई बाबा चिडले का तुझ्यावर? शिक्षा केली का तुला? नाही ना? म्हणजे काय, तर यावेळी त्यांनी तुला समजून घेतलं, कारण त्यांना माहिती आहे आमचा वरद पुन्हा अशी चूक करणार नाही. म्हणजे यावेळी तूही त्यांना समजून घ्यायला हवं, बरोबर की नाही? हो. शहाण माझं बाळ ते. आता घरी जायचं आई बाबांबरोबर, ठीक आहे? ही घ्या बॅग, जा इकडे. चला चला आता. आई, ओ नो, काय झालं? नाही काही नाही, उतरते मी. नाही नाही मी जान्हवी, सांगा ना काय झालं? ते ॲक्च्युली तुमच्याशी गप्पा मारायच्या नादात इतकी रमले की तुम्हाला खरं तर सांगायचं होतं की गाडी घराजवळ नका थांबवू, थोडी मागेच थांबवा. बट इट्स ओके. एवढंच ना, मग घेतो ना मागे. बस बस. सॉरी हां, ते काय घरच्या कोणी पाहिलं तर उगाच प्रॉब्लेम होईल ना, त्यापेक्षा लांब उतरलेलंच बेटर. ते कळलं मला. ओके मग बाय. बाय. दार उघडत नाहीये, स्टक झालंय बहुतेक. वेट, लेट मी हँडल.
हे असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीव हिरगळलं मन झुलू लागलं आभाळी पांगलं सपान डोळी सजलं मनी ध्यानी तुझी गाणी बहरून आले र सनईला पैंजनाचं ताल सिद्धिराज, सिंचना वहिनी अशी कशी वागू शकते हो? मला ना ती कायम मॉडर्न विचारांची वाटायची. म्हणजे मला कळतंय की तिला तिच्या वडिलांची खूप काळजी वाटते, पण म्हणून आपली बाजू विचारात न घेता असं आपल्यावर डायरेक्ट जबरदस्ती कसं काय करू शकते ती? भावना का दिवसेंदिवस ना या घरातलं वातावरण बिघडत चाललंय. म्हणजे कालपर्यंत आपल्या बाळाच्या विरोधात आजी होती, तिला साथीला बहिणी होती ताई. आता सिंचना ताई सुद्धा आजीच्याच बाजूने अगं. पण तू काळजी नको करू सांग. मी तुला आणि आपल्या बाळाला काही होऊ देणार नाही. घरच्यांचा विरोध किती दिवस आणि कसा सहन करणार होता आपण? इतक्या दिवसात ना भावना एक गोष्ट माझ्या लक्षात आलीच आहे की आपल्या बाळाला जन्म देण्याचा प्रवास आहे ना हा अवघडच असणार आहे. या घरात आल्यापासून प्रत्येक निर्णयासाठी तुला लढा द्यावा लागलाय. आधी आपलं प्रेम स्वीकारावं म्हणून जगडावं लागलं. हे आज मी इथे जाहीरपणे सांगतोय. त्यामुळे आता आडेवेडे घेणं बंद करा आणि आमच्या लग्नाची तयारी सुरू करा. मग आनंदीला या घरात आणण्यासाठी सगळ्यांचं मन जिंकावं लागलं. आता आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी तुला सगळ्यांच्या विरोधात जावं लागणार आहे. पण आजवर तू प्रत्येक वेळी ठामपणे उभी राहून लढा दिलास. कारण प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभे होतात सिद्धिराज. आणि यापुढेही असणार आहे. तू खचून जाऊ नकोस. तुम्ही माझ्या बरोबर असताना मला कसली भीती आहे? माझी खात्री आहे आपण एकमेकांच्या साथीनं हा प्रवास सुद्धा जिद्दीनं पार करू. हेच आवडतं मला तुझ्यातलं. प्रत्येक वेळी कुठलीही तक्रार न करता न खचता सतत स्वतःसाठी आणि आपल्या प्रेमासाठी उभी राहतेस तू. हा बोल रे. सिद्धू, त्या दिवशी निलंबरी वहिनी मंदिरात ज्या बाईला भेटल्या होत्या ना तेव्हाचं CCTV फुटेज मिळालंय. त्या बाईचा चेहरा दिसेल असा स्क्रीनशॉटही काढलाय, पण खूप ब्लर आलाय रे. मला पाठव, मी बघतो ते.